पत्रकार परिषद घेण्यात आहेत काय सांगतात? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नांदेड हे शीख धर्मियांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं तख्त आहे आणि गुरु तेग बहादूरजी यांच्या शहादतला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभाग हिंद की चादर गुरु तेग बहादूर हा कार्यक्रम राज्यात घेतोय आणि त्यापैकी नवी मुंबई आणि नागपूरसह नांदेड एक महत्त्वाचं ठिकाण आहे. 24-25 जानेवारी या 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम होतोय. याला देशाचे मान्य गृहमंत्री, आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणाचे मान्य मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहे. साधारणतः 11 जिल्हे जे आपल्याला या कार्यक्रमासाठी नेमून दिलेत. त्या व्यतिरिक्त तेलंगणा, कर्नाटक आणि पंजाब शिवाय भारतातल्या इतर भागातून येणारे भाविक असं जवळजवळ 8 ते 10 लाख लोक या कार्यक्रमाला अपेक्षित आहे. या कार्यक्रमाची तयारी जोरात चालू आहे. म्हणजे याचा पेंडॉल, याचं पार्किंग, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था. परंतु तरी आपल्याला इतक्या मोठ्या भाविकांना जर चांगल्या पद्धतीने सेवा द्यायची आहे तर NGOची व्यापारी, उद्योजक, NGOज आणि वेगळ्या असोसिएशन याची मदत अपेक्षित आहे. मी त्यांना आवाहन करतो की ज्या कुठल्याही सेवा आपण देऊ शकता, पाण्याच्या स्वरूपात, फ्रूट्सच्या स्वरूपात, ज्यूसच्या स्वरूपात किंवा इतर धनधान्य आहे, फ्युएल आहे, तर हे आपलं स्वागत आहे. आपण मोठ्या संख्येने पुढे यावं आणि स्टॉल आपले या ठिकाणी आपण लावावेत. आणि तशी कुठली तो आपली इच्छा असेल तर आपण RDC ऑफिसला ते देऊ शकतात. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून नांदेडचं जे महत्त्व आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीने देश पातळीवर नेऊ. कारण नॅशनल इंटरनॅशनल मीडिया पण या कार्यक्रमाला कव्हर करत आहे. तर हेच माझं आव्हान आहे. या पत्रकार परिषदेचं हेच प्रयोजन होतं की आत्तापासून लोकांनी खूप मोठी जनजागृती करावी आणि कार्यक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. हा कार्यक्रम कुठं आहे आणि या कार्यक्रमाला जनतेला काय आवाहन करणार आणि कार्यक्रम किती लोक येतील? या कार्यक्रमाला 8 ते 10 लाख लोक येतील. हा PWDचं जे आपलं साधारणतः 52 एकरचं ग्राउंड आहे कवठ्याला, या ठिकाणी कार्यक्रम आहे. इथं मेन पेंडॉल, त्यानंतर 2000 लोक जेवू शकतील असे 8 पेंडॉल, म्हणजे जवळ 16,000 लोकांची क्षमता आहे. त्यानंतर AV रूम आहे जिथे एक्झिबिशन आहे. त्यानंतर मार्शल आर्टचं प्रदर्शन आहे, गटका जे शीख मार्शल आर्ट आहे, बंजारा नृत्य आहे, हेल्थचे कॅम्प्स आहेत वेगळे, जवळजवळ 70 हेल्थचे कॅम्प्स आहेत ज्यातमध्ये OPD आहे, चष्मा वाटप आहे, काठी वाटप आहे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर असा हा परिसर, एक टेंट सिटीज आणि नंतर एक मोठं एक भव्य गुरुद्वाराची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते. तर माझं हे आव्हान आहे की जनतेला मोठ्या संख्येने आपण या. खूप सुंदर हा परिसर होणार आहे आणि आपल्याला अनुभव घ्यावा असा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आहे. धन्यवाद.